तुम्हा सर्वांचं आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मस्त एकदा स्वागत. आज टेक्निकल थोडासा एरर आल्यामुळं 4-5 मिनिटं उशीर झालाय, पण तुम्हा सर्वांचं एकदा आजच्या पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण एक नवीन पाठ सुरू करणार आहोत आणि त्या पाठाचं नाव आहे चौकोन आणि चौकोन रचना. याच्या अगोदर आपण 2 पाठ पाहिले होते भूमितीचे, म्हणजे माझ्याकडून तुमच्याकडे डिलिव्हर झाले होते. पाठ असे होते, त्रिकोण आणि त्रिकोणाच्या रचना आपण पाहिल्या होत्या आणि त्यानंतर आपण पायथागोरसचा सिद्धांत पाहिला होता. मला असं वाटतंय या 2 पाठानंतर हा पाठ आपण पाहणार आहोत. या पाठातही 2 प्रश्न येतात आणि 4 मार्क असतात, म्हणजे 4 गुण 2 प्रश्न. आणि पाठ इतका सुंदर आहे, इतका छानसा आहे. जर नीटच्या कन्सेप्ट समजून घेतल्या तर 2 मार्क कुठंच गेले नाहीत. इतका छानसा पाठ आहे. आज आपण स्टेप बाय स्टेप त्या पाठाच्या खूप आतमध्ये डीप मध्ये जाणार आहोत. जे 5वी 6वी आतापर्यंत तुम्ही त्रिकोण शिकला आहात, चौकोनाच्या काहीतरी अशा शब्द ऐकून आहात, तर आज थोडंसं आपल्याला डीप जायचंय. त्यामध्ये आपण म्हणतो ना, भरपूर गोष्टी चौकोनामध्ये पाठामध्ये पाहिजेत. तर नेमकं आपल्याला काय काय बघायचंय ते आज आपण बघणार आहोत. तर आज आपल्याला चौकोनाचे प्रकार बघायचे. पहिली गोष्ट तर म्हणजे चौकोन म्हणजे काय, चौकोनाचे प्रकार आणि त्या चौकोनाच्या प्रकार नेमके गणित कसे स्कॉलरशिपला येतात त्या बाबतीत आपण थोडासा विचार करणार आहोत. पण पहिल्यांदा आपण थोडंसं नवीनच, बरेचसे मुलं आता नवीन आहेत, काहींचा हा पाठ वर्गात शिकून झाला असेल, काहींचा झालाही नसेल, किंवा काहीचा अजून तो सिलेबस तिथपर्यंत आलेलाच नाही. त्यामुळे आपण चौकोन एकदम सुरुवातीपासून बघणार आहोत. नेमकी चौकोनाची रचना होते कशी, हा शब्दच काय सांगतोय पहिले एक समजून घ्या. चौ म्हणजे 4. मला वाटतंय याचं अक्षर दिसत असेल तुम्हाला, बरोबर. आणि कोण म्हणजे ज्या आकृतीला 4 कोण असतात ती चौकोन. बरं, मग मी असे काढतो तर ह्या आकृतीला तुम्हाला 4 कोण दिसत असतील, बरोबर. पहिल्या कन्सेप्ट समजून घेऊ आपण चौकोनाची. एक कोण इथं दिसतोय, एक कोण इथं को दिसतोय, एक कोण इथं दिसतोय. अजून वाटलं तर मी इथं एखादा काढतो. हा झाले 4 कोण. मग ही चौकोनाची आकृती झाली का? निश्चित 4 कोण दिसत आहेत म्हणून चौकोन नाही, तर ती आकृती बंदिस्त झाली पाहिजे. म्हणजे तिला तिच्या आतमध्ये आपल्याला इंटर करता आलं नाही पाहिजे, आतमध्ये जाता आलं नाही पाहिजे, किंवा बाहेर जाता आलं नाही पाहिजे. ती आकृती पूर्ण बंद असली पाहिजे. अशाच आकृतीला आपण काय म्हणणार आहोत? चौकोन म्हणणार आहोत. म्हणजे मला ही आकृती अशी बंद करावी लागेल, बरोबर. आता इथं कोण झाला, अशाच आकृतीला आपण चौकोन म्हणणार आहोत. समज नाही, चौकोन म्हणजे काय? ज्या आकृतीला किंवा ज्या आकृतीला 4 कोण असतात पण ती आकृती बंदिस्त असते, अशा चौकोन असं म्हणणार आहोत. मला वाटतं व्याख्या कळली. त्रिकोणाची सेम अशीच व्याख्या आपण केली होती. ज्या आकृतीला 3 कोण असतात पण ती आकृती बंदिस्त असते म्हणून तिला त्रिकोण म्हणतात. तसं या आकृतीला 4 कोण असतात आणि ती आकृती बंदिस्त झालेली असते. बंदिस्त म्हणजे आतमध्ये तुम्हाला जायला या आकृतीला कुठूनही जागा नाहीये, अशा आकृतीला आपण चौकोन असं म्हणणार आहेत. बाकी आता आपण कोणकोणते चौकोन आहेत, आता तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर इथं चौकोनाचं आहे. हे पहा, इथे व्याख्या दिली चौकोनाची. काय? 4ही बाजूनी बंदिस्त असलेल्या 4 बाजू आणि 4 कोण असणाऱ्या आकृतीला आपण काय म्हणतो? चौकोन म्हणतो. आता आता आपण या आकृतीकडे थोडस डिटेल लक्ष देणार आहोत की कशी आकृती. जसं उदाहरणार्थ ही एक आकृती आहे, मी आकृती काढली, याला मी 4 बाजू केल्यात, बरोबर. बाजू कोणत्या? या 1 2 3 आणि ही एक 4. मी याला नाव देतो, तुम्ही कोणतंही नाव द्या. अ ब क ड दिलं तरी चालेल, ए बी सी डी दिली तरी चालेल. कोणतंही नाव या शिरोबिंदूंना द्या. या आकृतीत आपल्याला काय दिसतंय? उदाहरणार्थ इथं 4 कोण झालेत, काटकोन झालेच असतील असं काय नाही, पण मी 4 कोण झाले असं म्हणतो. आकृतीत काय काय दिसतंय? या आकृतीत 4 बाजू दिसतात, 1 2 3 आणि 4. 4 कोण दिसत आहेत, 1 2 3 आणि 4 कोण. हे अशा आकृतीला आपण चौकोन असं म्हणणार आहोत. आता आपल्याला बघायचंय याचं नाव कसं द्यायचं, याचे घटक कोणते वगैरे असं बघणार आहोत. आणि बरोबर समज आहे. आता मला आहे ना याचं नाव द्यायचंय. पहिली गोष्ट याची, इथं 2 तुम्ही लक्षात घ्या, 4 बाजू आणि 4 काय इथं कोण. मग मला पहिल्यांदा बाजू द्यायची आता आणि मला कोण द्यायचे, बरोबर. आणि याचं मला नाव द्यायचं. पहिल्यांदा आपण नाव ठेवूया, काहीतरी नाव असेल ना, जसं आपलं प्रत्येकाचं एक नाव असतंय तसं याचं काय नाव आहे. तर आता एबीसीडी असं दिसतंय. तर चौकोन जो शब्द आहे, चौकोन, हा झाला मराठी शब्द, बरोबर.
याला गणिती भाषेचे एका चिन्हात जर द्यायचं असेल तर सेम चौकोनासारखंच आपण काढतो, पण छोटं काढतो. बरोबर. म्हणजे जर आकृती मोठी असेल तर छोट्या त्या चिन्हाने आपण चौकोन दाखवतो. आता मला आहे ना याची नावं लिहायची. तर नावं कसं लिहितोय मी, 2-3 नावं तुम्हाला देणार आहे. बाकीचे 5 म्हणजे टोटल 8 प्रकारे नाव लिहिता येते याचं. तुम्ही 5 मी 4 प्रकारे लिहिणार आहे, 4 प्रकार तुम्हाला लिहायला लावणार आहे. मग पहिल्यांदा मी नाव कसं लिहितोय पहिल्यांदा ते लक्ष द्या. मी कसं लिहितोय, चौकोन मी ए पासून सुरू करतोय आणि घड्याळाच्या काट्याने दिशेने जातो. आता जर चौकोन आहे तर याच्यात 4 अक्षरे यायलाच पाहिजेत. बरोबर. ए, बी, सी आणि डी. नीट लक्ष द्या. काय कसं गेलो मी, ए पासून गेलो, बी, सी आणि डी. ए पासून सुरुवात केली मी, ए, बी, सी आणि डी. हे झालं 1 नंबर. अजून 2 नंबरचं नाव. आता हा चौकोनच आहे. किंवा एखाद्याला म्हणला बघा दुसरं नाही, मला असं नाही जायचं, मला असं जायचं तरी चालेल. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध काठीने ए, बी, सी आणि बी. म्हणजे तुम्ही ए पासून आता थोडं 8 प्रकार कसे कळले तुम्हाला. ए हा शिरोबिंदू स्टार्ट करून याला घड्याळाच्या काठाने एकदा नाव लिहायचं आणि घड्याळाच्या विरुद्ध काठाने एकदा नाव लिहायचं, म्हणजे हे झालं 2दा. तसंच बी धरा, म्हणजे बी पासून सुरू करू आपण. बरोबर. घड्याळाच्या काठीने एकदा जायचं आणि घड्याळाच्या काठीने विरुद्ध दिशेने जायचं, म्हणजे बी, सी, डी, ए. अजून असं एकदा गेलो. आता आपण कसं जायचंय, असं एकदा जायचं. बरोबर. म्हणजे काय, बी, ए, डी, सी. मला वाटतं मी हे 4 प्रकार तुम्हाला आता लिहून दिलेत. उरलेले 4 प्रकारचं नाव तुम्ही द्यायचे. एखादी कोणती आकृती काढा. आता काय करावं लागेल तुम्हाला, सी पासून स्टार्ट करायचंय, सी पासून एकदा असं नाव लिहायचंय आणि सी पासून इकडून एकदा नाव लिहायचंय. त्यानंतर डी, डी पासून एकदा घड्याळाच्या काट्याने जायचंय आणि एकदा घड्याळाच्या विरुद्ध काट्याने जायचं. मला वाटतं असं 8 प्रकारे आपण चौकोनाचे नाव लिहू शकतो. तुम्हाला परीक्षेत कसंही कोणत्याही प्रकारे तुम्ही नाव लिहिलं तरी चालतंय. आता आपण पुढचं बघूया. तर समजा मी आता हे चौकोन काढला, याची नावं लिहिली 8 प्रकारे, ए, बी, सी आणि डी. आम्ही चौकोन दिलाय. मला याच्या बाजू द्यायच्यात. बाजू आता बाजू किती असणार आहेत, 4. बरोबर. बाजू कोणती, ए बी. त्यानंतर बाजू बी सी. वाटलं तर माझ्या बरोबर लिहित चला, तेवढाच तुमचा सराव होईल. ठीक आहे. आणि लक्ष थोडस व्यवस्थित राहील. त्यानंतर बाजू सी डी आणि बाजू एडी. आता ह्या 4 बाजू झाल्या. आता लक्षात ठेवा आपण एकदम बेसिक पासून चाललोय. तर तुम्हाला चौकोन माहितच नाही असं ग्रेड धरून आपण एकदम डीप 2 तास एखाद्या आपल्या चौकोनावर आपण पूर्ण 2 तास मध्ये पूर्ण चौकोन कम्प्लीटच करणार आहोत. आणि 2 मार्क आपले 4 मार्क गेलेच नाही पाहिजे अशा हिशोबाने आपण चौकोन बघणार आहोत. मला वाटतं लिहिलंय. यानंतर आता बाजूचे नाव लिहिलं. आता आपल्याला कोणचं नाव लिहायचंय. बरोबर. जर कोणाचं नाव मला लिहायचं असेल तर मला वाटतं कसं लिहिणार आपण कोणाचं नाव. बरोबर. किंवा कोणत्याही कोणाचं जर नाव लिहित असेल आपण, समजा जिथं कोण तयार झालाय, उदाहरणार्थ कोण इथं तयार झालाय ए पशी, या शिरोबिंदू पशी, तर मी कसं लिहू. म्हणजे हे ए पासून असं स्टार्ट करू का, असं तर कोणाचं नाव आपण 3 अक्षर लिहितो. याला तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहू शकता. कोण ए, इथं कोण झाला बी, कोण सी आणि कोण डी. असं शॉर्टकट नाव बी लिहू शकता. जसं आपण आपण इनिशियल घेऊन लिहितो तसं. पण मला याचं पूर्ण कोणाचं जर नाव लिहायचं असेल तर काय करतोय, जिथं आपण कोण तयार झालाय त्या 2 किरणांचे नाव आपण लिहितोय. बरोबर. म्हणजे काय, कोण डी ए बी किंवा बी ए डी असं केलं तरी चालेल. म्हणजे एकाच कोणाचे नाव तुम्हाला 2 प्रकारे लिहिता येतील. कसं, इकडून घड्याळाच्या काट्याने इथपर्यंत जा किंवा इकडून इथपर्यंत जा, पण जिथं कोण झालाय ती अक्षर मात्र मध्येच ठेवायचे तुम्हाला. एवढंच करायचंय. बरोबर. असे किती प्रकार लिहिता येतील. किंवा यालाच मला कसं लिहिता येईल, डी ए बी. काहीच नाही, या अक्षरांच्या जागा बदलल्यात मी, बाकी काही केलेलं नाही. म्हणजे एका कोणाचे तुम्हाला 2 प्रकारे नावं लिहिता येतील. याचे 2 प्रकारे, याचे 2 प्रकारे, याचे 2 प्रकारे. म्हणजे कोणाचे नाव किती प्रकार झाले, 8. बरोबर. आता इथपर्यंत झाले. आपण बाजू पाहिल्यात, कोण पाहिले. लाल. बरोबर. आता हे तेच दिलंय मी मगाच 8 प्रकारे नाव लिहिता येते. मग कसं, आता याच्यात चौकोनाचे चिन्ह राहिले. पण जसं काही इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे, असे चौकोनाचे 8 प्रकारचे नाव आहेत. मला वाटतं हे तुम्ही न पाहता तुम्ही एखादा वेगळा चौकोन काढा.
बरोबर. आता चौकोनाचे आपण थोडेसे या कन्सेप्टकडे येऊया. इथं तुम्हाला मी दाखवतो काय. आपण चौकोनाच्या बाजू पाहिल्या बरोबर. किती चौकोनाला बाजू? 4. कोण किती आहेत? 4. नाव प्रकारे किती लिहिता येतंय? जसं उदाहरणार्थ हा एक मी चौकोन लिहितो इथं. दिसतोय सगळ्यांना? आशा करतो हा चौकोन तुम्हाला दिसत असेल. ए, बी, सी आणि डी. आता तुमच्या ह्या बाजू झाल्यात. पण आपल्याला या चौकोनाच्या पाठामध्ये 2 गोष्टी आवर्जून बघायच्या. एक 2 शब्द तुम्हाला कंटिन्यू लक्षात ठेवायचे. लगत आणि संगत किंवा सम्मुख म्हणू आपण गडीवर. लगत आणि सम्मुख. आता या शब्दांचा थोडा अर्थ समजून घ्या. सम्मुख म्हणजे काय? बरोबर. लगत म्हणजे शेजारचा. लगत म्हणजे काय? शेजारचा. आणि सम्मुख इथं शब्द दिलाय सम्मुख. मुख म्हणजे मुखाच्या शेजारी, आपल्या समोरचा, आपल्या मुखा शेजारी म्हणजे विरुद्ध बाजूचा, विरुद्ध दिशेचा. लगत म्हणजे काय? शेजारचा. जसं उदाहरणार्थ मी इथं असे 3 जरी दिले तर याचा शेजारी हा बी आहे आणि हा सुद्धा आहे. तसं मला असं सांगायचं की आता मी काय करणार आहे, तुम्हाला लगतची बाजू बघणार आहे. आपण बाजू बघू. मी सुरुवातीला काय बघतोय? लगतच्या बाजू बघू आपण. काही ही बाजू झाल्यानंतर याची लगतची बाजू कोणती असू शकते? तसं उदाहरणार्थ बाजू ए बी. आता मी थोडा कलर वेगळा वापरतो. मी तुमच्या लक्षात येईल का मला कोणती बाजू दाखवायची. उदाहरणार्थ हे मला ए बी या बाजूचा विचार करायचा आहे. म्हणजे बाजू ए बी ही जी बाजू आहे याच्या लगतच्या बाजू कोणत्या आहेत? शेजारच्या बाजू. एडी. हा एडी. सॉरी कोणती? एडी. आता तसं म्हणजे मी दाखवताना एडी दाखवली पण लिहिताना एबी दाखवली. तर आपल्याला कोणती आहे? एडी बघायची आहे ना. ईडी म्हणजे ही ईडीच्या शेजारची किंवा लगतच्या बाजू कोणत्या आहेत? तर कोणत्या आहेत? याच्या शेजारी तुम्हाला ही एक बाजू दिसते म्हणजे कोणती? ए बी एक दिसते आणि अजून कोणती दिसते? डी सी एक दिसते किंवा सी डी म्हणा. म्हणजे काय? या एका बाजू शेजारी, एका बाजू शेजारी तुम्हाला ही एक बाजू दिसते आणि ही एक बाजू दिसते. या 2 बाजू या बाजूच्या लगतच्या बाजू आहेत. म्हणजे लगतच्या जोडी जर लिहायची असेल बाजूची तर आपण कशा कशा जोडी लावू ते बघू. उदाहरणार्थ मला या बाजूची जोडी द्यायची म्हटलं तुम्ही काय करतो थोडस साईडला हे काढतोय ना चौकन म्हणजे तुम्हाला बाजू द्यायला जागा पुरते. चला माझ्या बरोबर तुम्ही लिहित चला. माझ्या बरोबर काय करा तुम्ही लिहित चला. समजा मी असा एक हे काढलाय चौकोन काढलाय ए बी सी आणि डी. मला लगतच्या बाजू द्यायच्यात. बाजू कोणत्या द्यायच्यात? मला लगतच्या द्यायच्यात. लगत बाजू द्यायच्यात आहे ना. लगतच्या बाजू सगळ्यांना दिसत असेल. मला आता काय करायचं? ईडी या बाजूची जोडी दे म्हणजे वेगवेगळ्या लगतच्या बाजू द्यायच्यात. किती होत्या जोडी ते बघू आपण. पहिली जोडी देतो मी. बाजू ईडी व बाजू हिची या बाजूची लगतची बाजू ए बी. ही एक जोडी झाली. दुसरी काय होईल? बाजू एडी व बाजू काय? बीसी. म्हणजे ही दुसरी जोडी तयार झाली. तिसरी जोडी घेऊया आपण. बाजू आता ह्या बाजूचा विचार संपला. ह्या बाजूचा घेऊ. ए बी व ईची जोडी ईच्या संग जर लावायची ठरवली तुम्ही तर तुम्ही ऑलरेडी लावून ठेवलेलीच आहे. हे बघा ए बी ची जोडी ईडी बरोबर लावली. आता ती ऑलरेडी झालीच ना. त्याला तुम्हाला काय करावं लागेल? बीसी लावावं लागेल व बाजू बीसी. बरोबर. चौथी काय करावं लागेल आता? बाजू बीसीच लावू. बीसी व बाजू याची जोडी याच्या बरोबर लागलेली म्हणजे तुम्हाला कोणा बरोबर लावावं लागेल आता? डीसी बरोबर लावावं लागेल. बरोबर. पुढचं घ्या सांगा बाजू. बरोबर कोणती? डीसी बरोबर कोणती? मग ईडी लागलेली का? लागलेली इथं. म्हणजे आता कोणती लावावं लागेल तुम्हाला? बीसी. ती बी लावलेली म्हणजे लगतच्या बाजूच्या जवळपासच्या किती जोड्या तयार झाल्या तुम्हाला? 4. वाटलं तर तुम्ही आकृती लिहा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बरोबर. 4 जोड्या तुम्हाला मिळाल्यात. चला झालंय. म्हणजे आपल्याला किती? 4 जोड्या लगतच्या मिळतात. किती जोड्या मिळतात? 4. आता आपण
लगत झाले. आता आपण सम्मुख बाजू बघणार आहेत, एकदम सोप्या आहेत. कारण हे जर तुम्हाला कळलं सम्मुख लगत, तर आपल्याला जे पुढे चौकोन वेगवेगळे बघायचे ना, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, आयत, चौरस, समलंब, तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कारण त्याच्या गुणधर्मामध्ये असे शब्द येतात, लगत, सम्मुख, एकरूप, असे काहीतरी वेगवेगळे नाव येतात. आता मला लिहायचे सम्मुख बाजू. सम्मुख बाजू. सम्मुख बाजू म्हणजे काय? समोरच्या बाजू. उदाहरणार्थ याच्या समोरची बाजू ही आहे आणि याच्या समोरची बाजू ही आहे, म्हणजे दोनच जोड्या आपल्याला भेटणार आहेत. कोणत्या? बाजू एडीच्या सम्मुख बाजू कोणती आहे? कोणती सम्मुख बाजू? ईच्या समोरची बाजू कोणती आहे? बाजू बीसी. ही एक जोडी झाली. आता याची जोडी याच्याशी, याची जोडी याची, एकच जोडी झाली. बाजू एबीसी, याचं काय करावं लागेल? बाजू ए बी व बाजू सी डी बनव. म्हणजे याच्या समोरची ही बाजू, याच्या समोरची ही बाजू आहे, याच्या समोरची ही बाजू आहे. सम्मुख बाजू झाल्या. आता शेप सम्मुख कोण सुद्धा सेम असाच आहे. सम्मुख कोण म्हणजे काय? याच्या समोरचा कोण कोणता असेल? आहे. याच्या समोरचा कोण कोणता आहे? आहे. म्हणजे माझा कोण सम्मुख जर कोण मला द्यायचे असतील, मी आता इथे पुसतो, सम्मुख कोणचा विचार करू आपण. आतापर्यंत आपण बाजू पाहिल्या, सम्मुख बाजू, सम्मुख लगतच्या बाजू, इथपर्यंत विचार केला आपण. आता सम्मुख कोणचा विचार करू. बरोबर. सम्मुख कोण म्हणजे काय? कोण ए, हे बघ, बी ए डी चा सम्मुख कोण कोणता असेल? कोण बी सी डी. ओके, म्हणजे याच्या विरोधात हा कोण आहे. याच्या विरोधात, विरोधात म्हणजे विरुद्ध सम्मुख बाजूला कोणता आहे? कोण. हा लिहायचा आहे म्हणजे मला एक असं नाव द्यावं लागेल किंवा असं नाव द्यावं लागेल. मी असं लिहितो ए डी सी. हा कोणाच्या सम्मुख आहे? तर कोण ए बी सी च्या विरोधात म्हणजे सम्मुख आहे. असा लिहा किंवा असं लिहा, कोणतंही नाव द्या. मला वाटतं सम्मुख कोण झाले? सम्मुख बाजू झाल्या. आता मला वाटतं लगत राहिलं आहे ना. काय राहिल्यात आता? लगतचे कोण राहिले? लगतच्या बाजू झाल्या, शेजारच्या बाजू. जर लगतच्या 4 बाजूच्या जोड्या भेटत असतील, तर कोणाच्या सुद्धा किती जोड्या भेटतील? याच्या लगत कोण आहे? हे पहा, या कोणाच्या लगत कोणता कोण आहे? एक तर डी कोण आहे किंवा बी कोण आहे. सेम मगाच्या सारखंच. म्हणजे कोण ए डी ए बी च्या लगत कोणता कोण आहे? याच्या लगत, या कोणाच्या लगत हा कोण आहे? म्हणजे कोण ए बी सी, हा कोण आहे? किंवा कोण ए बी सी. अशा जर तुम्ही जोड्या लावल्या तर याच्या सुद्धा जोड्या तुम्हाला किती भेटतील? 4. मला वाटतं आता ह्या जोड्या तुम्ही लावायच्या है ना. खूप जे सोपं सोपं आहे ते तुम्ही करीत चला. ज्या गोष्टी आपल्याला बघायच्या त्या मी पुढच्या सांगतो तुम्हाला. बरोबर. लगतच्या कोणाच्या जोड्या 4 भेटतील, लगतच्या बाजूच्या जोड्या 4 भेटतील, सम्मुख कोणाच्या जोड्या 2 भेटतील आणि सम्मुख बाजूच्या 2 पर्यंत आले. आता आपल्याला जे महत्वाचं आहे ते बघायचे. बरोबर. चला आता पुढचं बघूया. मला वाटतं हे लगतच्या बाजू लिहिलंय, बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू ए सी, अशा लगतच्या किती जोड्या होतात? 4 जोड्या मिळतात. बरोबर. त्यानंतर त्यांनी सम्मुख बाजू दिल्यात, बाजू ए बी, बाजू बी सी, आपण ऑलरेडी ते कम्प्लीट केलंय. त्यानंतर लगतचे कोण बी पाहिलेत आपण. लगतच्या 4, लगत शब्द आला तर लगतच्या बाजूच्या जोड्या 4, लगतच्या कोणाच्या जोड्या 4, सम्मुख बाजू 2, सम्मुख कोणाच्या जोड्या 2. बरोबर. 2-2 झालंय. आता आपल्याला मेन बघायचंय काय या चौकोनात. येतं झालं सम्मुख कोण झालं, सम्मुख बाजू झालं. आता आपल्याला पाहायचं कर्ण. महाभारतातला कर्ण नव्हे तर आपल्याला कोणता कर्ण बघायचा आहे? चौकोनाचा कर्ण बघायचा आहे. बरोबर आहे. आणि बऱ्याचदा महाभारतात बी कर्ण खूप महत्वाचा होता, तसा चौकोनात बी कर्ण खूप महत्वाचा आहे. कारण 5वे प्रश्न या कर्णावरच येतात. कर्ण कसा आहे ते थोडंसं बघूया. उदाहरणार्थ मी एक आकृती काढतो चौकोनाची. बरोबर. कर्ण कशाला म्हणायचं? जे सम्मुख कोण आहे ना, हे सम्मुख कोण ज्यावेळेस तुम्ही अशी एकमेकाला जोडता रेषाखंडाने, त्यावेळेस ही जे तयार होते ना त्याला आपण कोण असं म्हणतो. बरोबर. हे पहा, मग याला किती कोण येतं? कोणत्या बी चौकोनाला किती कोण असतात? 2. मग उदाहरणार्थ आपण बी इथं लिहिलं आहे ना, तो आपण बी इथं पाहिजे. बरोबर. आपलं नेहमीच म्हणजे काय? ए बी सी डी. तर कोण ए सी आणि हे कर्ण ए सी आणि कर्ण बी डी, अशी 2 कर्ण होतील. किंवा तुम्ही असं म्हणू शकता बाजू. उदाहरणार्थ हा जर त्रिकोण धरला तुम्ही,
हा जर बाजूला काढा तर हा या त्रिकोणाची बाजूच होते, पण आपण म्हणूया रेख ए सी रेख बी डी. ओके. चला आता या चौकोनाचे काय काय पाहिले आपण, अजून शिरोबिंदू राहिले 4. बघा, शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी, शिरोबिंदू सी, शिरोबिंदू डी. आतापर्यंत आपण काय काय पाहिले यामध्ये ते बघूया. पहिल्यांदा पाहिले आपण याची बाजू. किती बाजू याला? 4. त्यानंतर पाहिले आपण कोण. कोण किती आहे त्याला? 4. कर्ण किती आहेत याला? 2. शिरोबिंदू किती त्याला? 4. ओके. मला वाटतं इथपर्यंत आपण पाहिलं. शिरोबिंदू किती येतं? 4. त्यानंतर लगतच्या बाजूच्या जोड्या किती तयार होतात? 4. सम्मुख बाजूच्या जोड्या किती तयार होतात? 2. लगतच्या कोणाच्या जोड्या किती तयार होतात? 4. सम्मुख कोणाच्या जोड्या किती तयार होतात? 2. इथपर्यंत सगळी डिटेल चौकोनाच्या संदर्भातली माहिती आता झाली. आता आपल्याला मेन जायचंय का मेन चौकोनाचे कोणकोणते असे प्रकार तयार होतील, कसे तयार होतील. एखादा असं समजा हा तर चौकोनच आहे ना, आता असं असू शकतंय का बघ याच्यात कोणतेही बाजूचा विचार करा. आता काय काय बघा, याच्यावरून विचार करायचा आहे. बाजूचा विचार करून, कोणाचा विचार करून, कर्णाचा विचार करून, यांच्या काही अटी टाकून काही आकृत्या तयार होतील. त्या आकृत्यांना आपण स्पेसिफिक नाव देणार आहोत, बरोबर. आणि मग त्यापासून आपण कोणाचे प्रकार तयार करणार, जे तुम्हाला नेहमी चौकोनाचे जे प्रकार करणार आहोत, जे आपण म्हणतो ना तुम्हाला जे चौकोनाचे आतापर्यंत जे झालेले प्रकार जे तुमच्या माहितीत देत, कोणते फेवरेट सगळ्यांचे 2 चौकोन तुम्हाला सगळ्यात सांगतात, एक आयत आणि एक तर चौरस. याच्या पलीकडे आपण जास्त विचारच करीत नाही, किंवा मग तो समभुज सांगू शकतो किंवा समांतरभुज, तसे भरपूर आहेत, बरोबर. आपण आज 4च बघणार आहेत आणि 4 ते गुणधर्म बघणार आहोत आणि 4 वर प्रश्न नेमके येतात कसे हे बघणार आहोत, बरोबर. आता जोपर्यंत सगळे चौकोन होत नाहीत तोपर्यंत काही प्रश्न एकामेकात मिक्स केलेले आहेत त्यांनी, ते बघणार, ते गाळणार आपण. फक्त या 4च्या संदर्भात कोणते प्रश्न परीक्षेला आले होते आणि जर हे 4 पाहिले तर आपल्याला ते सोडवता येतात का, या बाबतीत आपण विचार करणार. आता आपण मेन खूप सिरियस टॉपिकच्या विषयाकडे जाणार आहोत, जो कर्ण असेल, बाजू कशा असू शकतात, कोण कसे असू शकतात या बाबतीत. तर चला आपण पुढे काय काय बघू आपण, बरोबर. शिरोबिंदू 4 आहेत वगैरे वगैरे दाखवले त्यांनी, बरोबर. आता पुढचा एक अजून एक कन्सेप्ट राहिली का यांचे कोण. चला मी एक तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. जशी त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापाची बेरीज किती होती? अरे सांगा की, लिहून घ्या. किती होती? 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 होती. असा जर त्रिकोण काढला आपण कोणताही, तर या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती भरते? 180. मग आपण याच्या आंतरकोणाचा थोडासा विचार करू. मी काय करतो, याला कर्ण काढून घेतो, बरोबर. आता तुमच्या एक लक्षात आलं असं, इथं आहे ना 2 आकृत्या दिसतात, वेगवेगळे 2 त्रिकोण दिसतात. मुळात तर हा चौकोन आहेच, तो विषय नाही, पण दिसताना काय दिसतंय, हा एक त्रिकोण दिसतो आणि हा एक त्रिकोण दिसतो. मग मला सांगा या त्रिकोणाचं माप किती असेल? इथं 180 असेल आणि या त्रिकोणाचं माप किती असेल? 180 असं. म्हणजे त्याचा अर्थ काय, तर या टोटल चौकोनाचं माप किती झालं? 180 180 360. म्हणजे आपण असं म्हणू शकतो चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज 360 येते, आंतरकोणाची बेरीज. त्याला काय म्हणतो आपण? आठवे कोण. आता बाह्य कोणाची एक अशीच कन्सेप्ट आपण पाहिली होती, बरोबर आहे. म्हणजे ही जर बाजू मी अशी लांबवली, बरोबर, ही बाजू लांबवल्यानंतर आंतर कोणाची जो रेषीय जोडीचा कोण करतो, तर त्याला काय म्हणतो आपण? बाह्य कोण म्हणतो. म्हणजे या आंतर कोणाचा रेषीय जोडीचा कोण कोणता आहे? हा. आणि अजून कोणता आहे? हा एक होईल. असे 2 बाह्य कोण असतात, आपण त्रिकोणात पाहिले, बरोबर आहे. म्हणजे त्रिकोणाला किती? 6 बाह्य कोण होते. तर मग मला आता सांगा या चौकोनाला किती बाह्य कोण असायला पाहिजे? 8. इथं 2, इथं 2, इथं 2 आणि इथं 2, बरोबर. पण आपण असा विचार करू का, जर हा याचा बाह्य कोण हा आहे, मी काय करतोय एकाच दिशेने जर वाढवले हे असे ते तुमच्या, तर आंतर कोणाची सुद्धा बेरीज किती येणार आहे? 360 येणार. बाह्य कोणाची बेरीज सुद्धा किती येणार आहे? 360. म्हणजे या दिशेचा हा घेतला, या दिशेचा हा घेतला, या दिशेचा हा घेतला, या दिशेचा जर हा घेतला, बरोबर. म्हणजे काय, हा एक आंतरकोन, हा एक बाह्य कोन, हा बाह्य कोन, हा बाह्य कोन आणि हा एक बाह्य कोन. या चारही बाह्य कोनाची जर बेरीज केली
तर ती सुद्धा 360च भरणार आहे. आता तुम्ही थोडस नीटचं निरीक्षण जर केलं तर ह्या असं एकाच अँगलने जर बाह्य कोणाची बेरीज केली तर भरते. शक्यता बाह्य कोणाचा प्रश्न असा येत नाही. बाह्य कोणाचा प्रश्न आपण बघूया कसा येतो. या कोणाची रिलेटेड येतो. त्रिकोणात बाह्य कोणाचा प्रश्न जास्त करून येतो. चौकोनात बाह्य कोणाचा प्रश्न येत नाही. तर चौकोनात प्रमाणात कोणाचं प्रमाण दिलेलं असतं त्याच्या रिलेटेड प्रश्न येतो. कसा येतो ते आपण बघूया. पहिल्यांदा हे तर समजून घ्या का याला 300 काय इथे एक वाक्य आहे बघा. चौकोनाच्या सर्व आंतरकोनाच्या मापाची बेरीज आताच पाहिजे. आतल्या कोणाच्या मापाची बेरीज किती येते 360. म्हणजे चौकोनाच्या एकाच बाजूने जर क्रमांची वाढत गेलो बाह्य कोण तर बाह्य कोणाच्या मापाची बेरीज सुद्धा किती येते बरोबर 360च येते बरोबर. आता आपल्याला पुढचं काय बघायचं. पहिला समांतरभुज चौकोन पाहण्याच्या अगोदर थोड्याशा कन्सेप्टची चर्चा करू मग तरच आपण पुढच्या चौकोनाकडे जाणार आहोत. आता मला काय सांगायचं पहिले ते थोडंसं लक्ष देऊन ऐका बरोबर. तसं उदाहरणार्थ मला एखादा चौकोन मी काढला. आता थोडस विचार करा हा कसाही असू शकतो चौकोन. हे असा चौकोन असू शकतो असा बी असू शकतो बरोबर आहे ना. चार तर कोण करायचे आपल्याला मनाला वाटून आपण तशी कोण करू शकतो बरोबर. याचा काय आपल्याला विचार करायचा नाही. पण मी काय म्हणतो थोडंसं समजून घ्या. आपल्याकडे किती गोष्टी आहेत. आपल्याकडे हा चार कोणच आहे ना. याला चार कोण झालेत याला चार कोण झालेत याला बी चार कोण झालेत बघा. इथं चार कोण आहेतच. इथंही चार कोण आहेत. इथंही चार कोण आहेत. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल आकृतीत थोडा थोडा तरी बदल झाला असेल. वेगवेगळ्या दिसतात आकृती. म्हणजे आपल्याला काय काय बघावं लागेल काय ह्या बाजू जाड्या वेगवेगळ्या झाल्यात बरोबर. म्हणजे आपल्याला बाजूचा विचार करायचा आहे. त्याला त्याच्यात कोण बी वेगवेगळे दिसायला लागलेत म्हणजे कोणाचा विचार करायचा आहे. पुढचं असं जर यांचे मी कर्ण काढे तर कर्ण बी वेगवेगळे निघतील म्हणजे कर्णाचा विचार करायचा आहे. आता इथून पुढं हे 3 शब्द तुम्हाला पक्केच लक्षात ठेवायचे गुणधर्म सांगताना काय बाजू कोण आणि कर्ण. एखाद्या आकृतीत बाजू कशा असतात एखाद्या आकृतीत कोण कसे असतात आणि एखाद्या आकृतीत कर्ण नेमके कसे असतात यावर प्रश्न येतो. माहिती याच्यातल्या प्रश्नाच्या दोन सिस्टीम येतात. दोनच टाईपचे प्रश्न येतात. कोणते एक माहितीवाचा प्रश्न येतो. उदाहरणार्थ असं दिलेलं असत जर चौरसाचे दोन्ही कर्ण कसे असतात उदाहरणार्थ कसे असतात तर ते दुभागतात वरून ते लंब बी दुभागतात. अशा टाईपचे प्रश्न बघू आपण एक एक आकृती घेणार आहोत. पण आता काय काय असू शकतं ते बघूया. उदाहरणार्थ मी आता एकच आकृती ठेवतो आणि पहिल्यांदा आपण बाजूचा विचार करू नंतर कोणाचा करू आणि नंतर कर्णाचा करू बरोबर. मी लक्ष द्या काय हे जर तुम्हाला नीटचं कळलं तर ते 7-8 चौकोन आहेत ते तुम्हाला इझी समजणार आहेत. पण ह्या 3 गोष्टी पहिल्यांदा इथं समजून घ्या कशा कशा आहेत त्या बरोबर. उदाहरणार्थ आता मी परत एक आकृती काढतो आणि त्याचा बाजूच्या संदर्भात आपण थोडासा विचार करू का काय काय असू शकतं चौकोनामध्ये एखाद्या बाजूच्या बाबतीत. उदाहरणार्थ मी असा एक चौकोन काढला. असं एखादी आकृती असू शकते बाजूचा विचार करतो बरं का आपण का या एखाद्या चौकोनाच्या त्या चारही बाजू सारख्या असू शकतात ना. अशी एखादी आकृती तयार होऊ शकते की चारही बाजू सारख्या असू शकतात. सारख्या असण्याला आपण काय म्हणतो एकरूप. आता थोडस हा शब्द ध्यानात ठेवा. एकरूप म्हणजे समान लांबीचे असू शकतात. दुसरं काय असू शकतात वेगवेगळ्या लांबीचे असतील त्याविषयी सोडा. एक तर शब्द हा दुसरा बाजू म्हणलं का तुम्हाला 2 शब्द पक्के आठवले पाहिजे काय एकरूप. आणि आता ही बाजू आणि ही बाजू अशी असू शकते का ती समांतर असू शकते. जसं उदाहरणार्थ इथे एक आकृती काढतो मी. हे पहा उदाहरणार्थ मी इथे एक आकृती काढली. तुमच्या एक लक्षात आलं असेल ही बाजू आणि ही बाजू थोडी समांतर दिसते पण या दोन बाजू तर काही समांतर दिसत नाही कारण ही जर पुढे नेऊन लांबवली तर ते एकमेकाला छेदते. म्हणजे बाजूच्या बाबतीत आपण 2 पद्धतीने विचार करू शकतो. तर बाजू एक तर एकरूप असू शकतात नसू शकतात. बाजू समांतर असू शकतात किंवा समांतर नसू शकतात. हे मी का सांगतोय तुम्हाला पुढे पुढे जसं जसे आपण चौकोन घेणार ना तेव्हा हे शब्द तुमच्या लक्षात येतील. म्हणजे बाजूच्या बाबतीत काय असू शकतं एकतर समांतर बस. बाजू म्हणलं तर एवढे 2च शब्द तुमच्या लक्षात आले पाहिजे. म्हणजे तुम्हाला कोणताही चौकोन दिला तर त्या चौकोनाच्या बाजू नेमक्या कशा आहेत या 2 शब्दात सांगता आले पाहिजेत. कोणकोणत्या एकरूप आणि समांतर. चला बाजूचा विषय संपला. आता आपण कोणाचा घेऊया. कोण कसे कसे असू शकतात
का कोण कसे असणार. आता थोडस कोण हा आता बाजूमध्ये आणखी वेगवेगळ्या कन्सेप्ट असू शकतात हा. जसं उदाहरणार्थ हा लिहितो मी एक कन्सेप्ट काशी असू शकते. बाजू बाजूमध्ये सगळ्याच बाजू एकरूप असू शकतात किंवा सम्मुख बाजू जसं का आयतामध्ये होतं पहा. आयतामध्ये काय होतंय समोरच्या बाजू एकरूप असतात. सगळ्याच एकरूप नसतात. चौरसात सगळ्याच एकरूप असतात. पण आयतात समोरच्या बाजू म्हणजे याच्यात सुद्धा सम्मुख बाजूचा सुद्धा विचार तुम्हाला करायचा आहे. सम्मुख बाजू म्हणजे बाजूमध्ये सर्व बाजू घ्यायच्या किंवा सम्मुख बाजू घ्यायच्या. दुसऱ्या काय समांतर घ्यायच्या. आता समांतर सगळ्यात समांतर तर नसूच शकतात. समांतर कोणत्या असतील समोरच्याच असू शकतात ना. तर सगळ्या समांतर थोडे असणार आहेत. बरोबर म्हणजे हा एक विचार करायचा. आता आपण कोणाच्या विचाराकडे जाऊया. कोण कसा विचार करायचा आहे तुम्हाला. काय असू शकतो कोण म्हणजे एखाद्या आकृतीत कोण काय असू शकतो किती असू शकतात कोण कसे असू शकतात त्या बाबतीत बघायचं आपल्याला. काय बघा असू शकतात कोण तसं उदाहरणार्थ मी इथं लिहितो कोण एखादी आकृती अशी असू शकते चौकोन का ज्यांचे चारही कोणाचे माप सारखेच असू शकतात. म्हणजे सगळे कोण एकरूप असू शकतात. बरोबर जिथं बाजूचा जसा विचार होता सेम तसाच इथं विचार आहे. दुसरा काय असू शकतोय तर सम्मुख कोण सुद्धा एकरूप असू शकतात. सम्मुख कोण एकरूपचाच विचार करायचा बाकीचा विचार करायचा नाही. काय असू शकतं का हे जे कोण आहेत हे कोण एक तर एकरूप असू शकतात चारीबी किंवा समोरचे एकरूप असू शकतात. याच्यापेक्षा वेगळा काही विचार आपल्याला करता येत नाही. आता जो सगळ्यात डिफिकल्ट विचार आहे तो कर्णाचा आहे. मी तुम्हाला म्हणलं होतं महाभारतात जसा कर्ण महत्वाचा तसा इथं बी कर्ण महत्वाचा. कारण सगळ्यात गोंधळ कर्णच करतो प्रत्येक आकृतीमध्ये. कारण कर्णाच्या बाबतीत एखादं वाक्य आलं का आपल्याला विसरून जातो का नेमका कर्ण होता कसा किंवा का बरं तसा आपण विचार करीत नाही ते बघूया. कारण कर्णमध्ये कर्णाला खूप अटी आहेत जास्त. मी आता कर्ण लिहितो आणि कर्ण कसा कसा असू शकतो याचा विचार करूया आपण. कसा असू शकतो कर्ण उदाहरणार्थ बघा. कर्ण असा असू शकतो बघा या आकृतीत मी असे कर्ण काढले. ते दोन्ही कर्ण एकरूप असू शकतात म्हणजे समान लांबीचे असू शकतात. पहिली गोष्ट तर हा एक शब्द झाला काय का या दोन्ही कर्णाची लांबी सारखी असू शकते. दुसरं हे दोन्ही कर्ण एकमेकाला दुभागू शकतात म्हणजे दोन भाग एकमेकाचे करतात दुभागतात. बरोबर काही आकृत्याचे दुभागत नाहीत काही आकृत्याचे दुभागतात. म्हणजे काय हे दोन कर्ण एकमेकांना दुभागतात म्हणजे हा जर एकमेकाला छेदला तर याचं आणि याचं अंतर सारखं होतं याचं आणि याचं अंतर सारखं होतं असे दुभागतात. पण यांच्यात कोण 90चं होत नाही. काही कोण असे होतात दुभागतात बी आणि कोण 90चं बी करतात म्हणजे परत लंब बी होतात. मी तुम्हाला म्हणते का नाही कर्ण सगळ्यात आकृतीत ट्विस्ट आणतो तो याच्यामुळे आणतो. अजून काय असू शकतो कर्ण तर कर्ण हा बघा कर्ण ह्या कोणातूनच निघलाय ना. यदा कदाचित असं होऊ शकतं का निघणारा कर्ण या कोणाचे दोन भाग करू शकतो. बरोबर म्हणजे काय करतो कर्ण इकडे दुभागत असतं एकमेकाला पण हा जो कोण दिलाय ना हा कोण सुद्धा दुभागू शकतो. म्हणजे काय कोण सुद्धा दुभागतो जसा चौरसाचा कोण दुभागतो. बरोबर कोण दुभागू शकतो. असा बी एखादा कर्ण असू शकतो का तो ह्या कोणाला तो दुभागतो पण ह्या टोटल आकृतीचे दोन भाग करतो. मी काय सांगतो समजून घ्या. असा एखादा कर्ण असू शकतो का हा कर्ण जर काढला तर या आकृतीचे एक्झॅक्ट दोन भाग होतात. म्हणजे काय त्या टोटल चौकोनाचे दोन भाग करतात. चौकोनालाच दुभागतात डायरेक्ट. बरोबर मी इकडे देतो वाटलं तुझा हा शब्द इकडे देतो चौकोनालाच काय करतात ते दुभागतात. तुम्ही पाहिलं असेल सगळ्यात जास्त विचार आपल्याला कुठं करायचा राहतो कर्णावर. बघा तुम्ही 1 2 3 4 5 बाजूवर 3 करायचा होता कोणावर 2च होते पण कर्णावर किती विचार आहे 5. या सगळ्यावर विचार करून आता आपण वेगवेगळे चौकोन बघणार आहोत. त्याच्यातला पहिला चौकोन आपण बघतोय जो सगळ्यात सोपा आहे. मी समांतर थोडासा उशिरा घेतो आपण बघूया म्हणजे तुम्हाला आवडीचा आहे तुमच्या चौरस समजायला सोपा. आतापर्यंत नेहमी आकृती काढत आलोय तो काय होताय तो बघूया आपण. जेवढ्या अटी बघितल्या होत्या ह्या चौरसाला फिट बसतात म्हणून बघायचं आपल्याला. बरोबर आता मी एक एक आकृती काढतो आणि एका एकाचा विचार आपल्याला करायचा. मी आकृती काढतोय बघा. आता एक्झॅक्ट चौरसाची लांबी रुंदी येणार नाही माझ्याकडून
पण तुम्ही इमॅजिन करा का, या चारही बाजू समान लांबीच्या असतात चौरसात. दुसरं म्हणजे एकरूप असतात. बरोबर, मी मानलो होतं बाजूचा विचार एकरूप करायचा, आणि यांचे कोण कसे असतात, काटकोन असतात. आता पहा, सांगताना काय सांगायचे तुम्हाला, एखादं परीक्षेमध्ये आलं तर तुम्हाला मी सांगितलं का चौरस सांगा, तर काय विचार सांगायचा चौरसाचा, बाजूच्या तीन बाबतीत बाजूचं बोलायचे, काय एकरूप आहेत का बघायच्या, समांतर आहेत का बघायच्या, सम्मुख बाजूचा काय गोंधळ आहे तो एक बघायचा. झालं, बाजूचा विषय संपला. तीनच तर कॅटेगरी सांगायच्या आपल्याला, बाजू कशा आहेत, कोण कसे आहेत, आणि कर्ण कसे आहेत. कोणाचं काय सांगायचंय, सगळे कोण एकरूप आहेत का हे बघायचंय, किंवा सम्मुख कोण कसे आहेत ते बघायचे. दोन कोणाचं सांगायचं. कर्णाच्या बाबतीत पाच बाबा विचार करायचा, म्हणजे पाच वेगवेगळ्या कॅटेगरीत विचार करायचा आहे तुम्हाला. मग आता मी काय करतो, याचे गुणधर्म तुम्ही मला सांगायचे कसे कसे असू शकतात. यांच्या तर बाजू एकरूप असतातच. बरोबर, म्हणून तर आपण याला चौरस म्हणतो. बाजू सगळ्याची सगळ्या एकरूप आहेत, सर्व एकरूप असतात. आता प्रश्न कसा येऊ शकतो मी सांगतो, याचा लगेच प्रश्न घेऊया आपण पुढचा, मग तुम्हाला अंदाज येईल काय कसा प्रश्न असू शकतो. वरून का बाजू एकरूप आहेत, मला सांगा सम्मुख बाजू कशा आहेत, एकरूप आहेतच ना. बरं, समांतर आहेत का, तर आहेत. मग कधी कधी वाक्य एखादं ऍड करू शकता आपण, तर बाजू समांतर, सम्मुख बाजू एकरूप. बरोबर, एक्स्ट्राचं सांगतो मी तुम्हाला, सम्मुख बाजू एकरूप. अजून काय, सम्मुख बाजू समांतर. बरोबर, समोरच्या बाजू कशा असतात, समांतर असतात. संपलं. एवढंच चौरसात लक्षात ठेवायचंय बाजूविषयी. बाकीचा कोणताच गुणधर्म बाजूविषयी तर याच्यात जुळतच नाही. लक्षात आला का, काय सर्व बाजू एकरूप असतात, सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख बाजू समांतर असतात. संपला चौरस. आता बाजूचं झालं, आता कोणाचं सांगू. बरोबर, आणि सगळे गुणधर्म एकत्र करू नंतर शेवटी, म्हणजे आपला चौरस एकदम परफेक्ट झाला. बरोबर, आता काय करायचं चौरसात ते बघूया. बाजू बाजू झालं, मला वाटतं बाजू झालं ना. आता कोण बघूया आपण, कोण बघू. कसे आहेत कोण, सगळे सर्व कोण एकरूप आहेत, सर्वची सर्वच काटकोनच आहेत ना सगळे चौरसात. सर्व कोण कसे आहेत, एकरूप आहेत. बर, सम्मुख कोणाचं काय आहे, सम्मुख कोण बी एकरूपच आहेत. हा प्रश्न येत नाही. जर सगळेच एकरूप असल्यामुळे मग सम्मुख आपोआपच एकरूप होतात. पण तरी एखादं वाक्य चुकण्यासाठी तुम्हाला आहे ना, आपण म्हणतो ना, एखादी गुगलीच टाकली एखाद्याने, कोणाचा असा प्रश्न विचारलाच नाही, फक्त चौरसाचा असं विचारलं, चौरसाचे सम्मुख कोण एकरूप असतात. एकूण कोणाचा विचार नाही, तुमच्या डोक्यात आलं का एकूण कोणतं काय वस्तू सम्मुख कोण कधी आपण पाहिलेच नव्हते. ओके, मला वाटतं हे सगळं क्लिअर झालं. आता आपल्याला कोणता बघायचा आहे, कर्ण, जो सगळ्यात महत्वाचा आहे, सातवा याच्यात. हे पहा, इथं मी असा कर्ण काढला आणि एक इथं कर्ण काढला. आता चौरसाच्या बाबतीत त्या पाची अटी कर्णाच्या सगळ्या याला फिट होतात. म्हणजे काय, कर्ण एकरूप असतात. दोन्ही कर्णाची लांबी कशी असते, सारखीच असते. ओके, वरून कर्ण एकमेकाला दुभागतात. यांचे म्हणजे काय, एकमेकाचे बरोबर दोन दोन भाग करतात. ते एकमेकाला छेदल्यानंतर याचे दोन दोन भाग होतात, म्हणजे हे दोन्ही सारखेच आहेत. बरोबर, दुसरं यामध्ये काटकोन होतो, म्हणजे कर्ण काय होतात, लंब दुभागतात. एकमेकाला दुभागतात तर दुभागतात, पण लंब दुभागतात. बरोबर, चौथं, ये हा जो कोण आहे ना, हा कोण सुद्धा दुभागतो हा कर्ण. म्हणजे चौरसाचा जो कोण दिलेला असतो ना, एक्झॅक्ट इथं 45 अंशाचा कोण तयार करतो तो. बरोबर, म्हणजे काय, कर्ण कोणाला दुभागतो, कोणाला काय होतो, दुभाग. बघा, पाठीची आटी याला कलेक्ट व्हायला. अजून काय होईल, सहावी म्हणजे शेवटचं का, हा कोणाला तो दुभागतो, तो दुभागतो, अख्ख्या आकृतीचे सुद्धा दोन भाग करतो. म्हणजे चौरसाचे सुद्धा दोन भाग होतात कर्णामुळे. म्हणजे चौरसाचे असं वाक्य येऊ शकतं, चौरसाचा कर्ण चौरसाला दुभागतो. हे वाक्य बरोबर का चूक आहे. दोन वाक्य जर दिले, चौरसाचा कोण, चौरसाचा कर्ण चौरसाच्या कोणाला दुभागतो, चौरसाचा कर्ण चौरसाला दुभागतो, तर हे दोन्ही वाक्य बरोबरच आहेत. चौरसाचा कर्ण काय होतो, चौरसाला दुभागतो, म्हणजे चौरसाचे दोन भाग करतो. चौरसाला वाटलं तर, चौरसाला काय होतात, चौरसाला दुभागतात. मला वाटतंय एवढं जर तुम्ही कम्प्लीट केलं ना, तर चौरस फिक्स झाला. आता चौरसावरचा कोणताही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला तो देता येईल. कसा बघू आपण आता, कसा परीक्षेला जातो एक प्रश्न तुम्ही विचार करतोय.
हे पहा, चौरसाचे गुणधर्म म्हणजे हे इथं दिलेत त्यांनी. काय? चौरसाचे कर्ण एकरूप असतात. चौरसाचे कर्ण परस्पराला लंब असतात, वरून दुभागतात बी. चौरसाचे कर्ण ज्या कोणाच्या शिरोबिंदूतून जातो त्या कोणाला काय होतो? दुभागतो. बरोबर? गुणधर्म आहे ते. आणि चौरसाचा प्रत्येक कर्ण चौरसालाच दुभागतो. म्हणजे ते आपण जे आता पाहिले ना तेच आहेत. आता प्रश्न काय आला होता 2018ला तो बघा. मग तुमच्या लक्षात येईल चौरसाचं काय भानगड होते. आपण काय पाहिले? काय होते? पुढीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? आता पहिलं इथं लक्षात ठेवा. काय विचारलं हे महत्वाचं. घाई करायची नाही. मला चौरस येतो. नुसतं चौरस नाव ऐकल्यानंतर इतका उत्साह नाही दाखवायचा का बस प्रश्न चूक होईल त्या उत्साहाबाई. पहिला प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्नाची व्हायच्या काय? प्रश्न काय म्हणतोय? प्रश्न असा म्हणतोय का अयोग्य सांगायचे तुम्हाला. योग्य नाही सांगायचं. कोणतं सांगायचं? अयोग्य. वाचा. चौरसाला काटकोन चौकोन म्हणता येईल का? आता काटकोन चौकोन कोणाला म्हणतात ते बघू आपण नंतर. ठीक आहे नाही? आयताला म्हणतात. बरोबर. समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म. तर हा तो समभुज पाहिलाच नव्हता आपण. बरोबर. हा प्रश्न थोडासा टाळू. ज्यावेळेस आपण समभुज बघू ना त्यावेळेस बघू. बरोबर. चला आता आपण हा प्रश्न घेऊया नंतर. पण कधी? ज्यावेळेस आपण इथं येऊया. हा प्रश्न यायचा होता ना आपल्याला. ज्यावेळेस आपण आयत बघू आणि समभुज बघू त्यावेळेस हा प्रश्न आपण सोडू. म्हणजे चारी घेतल्यानंतर. आपण कोणता पाहिलाय आता? चौरस. आता आपण दुसरा तुमचा आवडीचाच बघू. कोण आहे? आयत. आहे ना? कसा असतो आयत? याच्यात आणि त्या गुणधर्मात. आणि आता काय करायचं माहिती का? वेगवेगळे आकृत्या, दोन आकृत्यांची तुलना करायची. तुलना याच्यासाठी करायची, जर तुम्ही आयत आणि चौरस असा शेजारी ठेवला आणि त्यांचे गुणधर्म लिहायला लागायचं, काय होतंय ते समजून घ्यायचं. बघा आता आयताला काय म्हणतो आपण? सर्व कोण काटकोन असतात त्याला काय म्हणतो आपण? आयत म्हणतो. दुसरं अजून वरून जसं मी एक आकृती काढतो. बरोबर. म्हणजे प्रत्येक कोण काटकोन असतो. तुमच्या एक लक्षात आलं का? चौरसामध्ये बी काटकोनच असतो. पण चौरसात सगळ्या बाजू समान लांबीच्या असतात, एकरूप असतात. याच्यात काय होतंय? सम्मुख बाजूच एकरूप असतात. म्हणजे पहिलं तुमची बाजूच्या याच्यात सगळं सर्व बाजू एकरूप असतात का? तर नाही. तर कोणत्या बाजू असतात? सम्मुख बाजू एकरूप. आयतच त्याला म्हणतो आपण. दुसरं सम्मुख बाजू समांतर. बरोबर. सम्मुख बाजू कशा आहेत? समांतर आहेत. मला वाटतं बाजूचं एवढे दोन सांगितले का तुम्ही? संपलाय. त्यानंतर आता कोणाकडे या. कोणाचं काय सांगायचंय? याचे सर्व कोण एकरूप. सर्व कोण एकरूप. बस इथपर्यंत. सम्मुख सर्व कोण एकरूप झाल्या म्हणजे सम्मुख कोण बी एकरूप होणारच आहेत. आता कर्णाच्या बाबतीत इथं काय होतं वेगळं आहे ते बघूया. हे बघा, याच्यात बाजूच्या संदर्भात काय झालंय चौरसामध्ये? चौरसाच्या सगळ्या बाजू समान होत्या. आयताच्या झाल्यात का? नाही. हा एक फरक आहे. आयताच्या मध्ये फक्त सम्मुख बाजूच एकरूप असतात. चौरसात सगळ्या बाजू एकरूप असतात. हा एक फरक. त्यानंतर कोणाचा विचार करा. कोणात आयत तिथं बी कोण सगळेच एकरूप होते. इथं बी सर्व कोण एकरूपच आहेत. म्हणजे 90 अंशाचाच कोण आहे. म्हणजे चौरसात कोणाचा काहीच विचार नाही. सेम कोणाचं याच्यात बी तीन याच्यात बी तीन. फरक कुठं पडलाय? बाजूमध्ये एका बाजूचा विचारात एका गुणधर्मात पडलाय. आता कर्णाच्या मध्ये काय पडतं ते बघूया. मला वाटतं मी पुसतो. बरोबर. मी परत एक आयत काढतो असा. बरोबर. हे बघा, यालाच दुसरं नाव काय आहे? काटकोन चौकोन. मग ते वाक्य आलं होतं ना. चौरसाला काटकोन चौकोन म्हणत नाही तर कोणाला म्हणतात? आयताला काटकोन चौकोन म्हणतात. इथं काटकोन होतो म्हणून. बरोबर. तर मग तसं मग चौरसात बी होतो. पण त्याला स्पेसिफिक याचं नाव आहे काटकोन चौकोन. बरोबर. चला आता पुढे काय झालंय? मी आता याचा कर्ण काढतो. थोडासा वेगळा याने काढायचा आहे का? बरं, इथाचा वेगळा काढतो. आता बाजूचं झालं. आता कर्णाचा विचार करूया आपण. कर्ण कसे असतात? तर कर्ण दुभागतात. एकमेकांना काय होतात? दुभाग. दुसरं हे बघा, हे दुभागतात. चौरसामध्ये काय झालं? दुभाग तर होते पण इथं 90चा कोण झाला होता? इथं मात्र 90चा कोण होत नाही. आयताचा कर्ण एकमेकांना लंब नसतात. लक्षात घ्या. चौरसाचे कर्ण एकमेकांना लंब असतात. आयताचे कर्ण फक्त एकमेकांना दुभागतात. बाकी काहीच करीत नाही. म्हणजे काय करतात? याची बाजू दोन्ही एकमेकाला काय करतात? ते दुभागतात.
ओके, लक्षात येते का? दुसरं, कर्ण दोन्ही बी सारख्याच लांबीचे असतात, म्हणजे एक रूपच असतात, तिथं बी एक रूपच होते. वरून आपण चौरसामध्ये पाहिलं होतं का हा कोण आहे ना याला दुभागतो, म्हणजे ह्या कोणाला काय करतो तो दुभागत होता. इथं तसा काही गुणधर्म नाही, पण आकृतीला मात्र दुभागतो. आयताला मात्र त्याचा कर्ण काय करतो दुभागतो, आयताला दुभागतो. ओके, मला वाटतं हे कळलं असेल बरोबर. आता आपण याचे गुणधर्म हे असेच बघा. सम्मुख बाजू एकरूप असतात समोरच्या समोरच्या, आयताचे सम्मुख कोण एकरूप असतात, आयताचे कर्ण एकरूप तर असतातच, वरून ते परस्परांना काय करतात दुभागतात. इथं पहा लंब दुभागतात असं उल्लेख नाहीये, लंब दुभागत नाहीत म्हणजे लंब नसतात, ते एकमेकात काटकोन करीत नाहीत. एका वाटला तर स्क्रीनशॉट काढून घ्या, हे एक जे शब्द आहेत ना तुम्हाला मी म्हणलं होतं ते. आणि आयताचा कर्ण आयताला काय करतो दुभागतो. बस फरक कुठं कुठं झालाय, कर्णामध्ये बराचसा झालाय, त्या लंब नसतात, वरून ते कोणाचे दुभाजक बी नसतात. त्याला इथपर्यंत. आता दोन झाले आपले आयत आणि चौरस. मला वाटतं आपण याच्यावर एक दोन प्रश्न घेऊया, आहेत पुढे प्रश्न, आणि मग ते नाही थोडेसे तुमच्या ओळखीचे प्रश्न घेऊया. हा बा इथे एक प्रश्न आलाय, या चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना काटकोनात दुभागतात. मला वाटतं आत्ताच आपण पाहिलं अशी कोणती आकृती होती का ज्या आकृतीचे कर्ण एकरूप तर होते बरोबर, वरून ते दुभागबीज होते, पण कसे दुभागत होते काटकोनात. आता यांनी शब्द मुद्दाम असा दिलाय, त्यांनी असं लंब जरी दिला तरी सारखाचे. कोणत्या आकृतीत होते, मला वाटतंय चौरसामध्ये होते बरोबर. सोपा प्रश्न होता बरोबर. आता एक प्रश्न घेऊया. हा इथं बाय हे, पण तुम्हाला अजून एक हा हे एक प्रश्न देतो. मला वाटतं तर एका काटकोन चौकोनाचा, आता काटकोन चौकोन म्हणजे कोणता आयत बरोबर, त्याला आयताला दुसरं नाव काय आहे काटकोन. सोडवा प्रश्न सोडवा, तुमचं मी उत्तर ऐकतो नंतर शंका घेतो तुमच्या काय असतील ते बरोबर. पहिल्यांदा काय करा, अगोदर हा प्रश्न सोडवा. कसं सोडवायचंय ते तुम्ही बघा, आकृती काढा आयताची आणि प्रश्न नेमका कसा विचारलाय ते बघा. प्रश्न काय विचारलाय, परिमिती विचारली. परिमिती म्हणजे काय आतापर्यंत झाले असेल ठीक आहे ना, आकृतीच्या चारही कोणाच्या मापाची म्हणजे बेरीज करायची आहे ना बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज बाहेरच्या बाजूंची, त्याला आपण काय म्हणतो परिमिती म्हणतो. मला वाटतं आता तुम्ही कमेंट्स करून मला उत्तर सांगायचे, मी तुम्हाला काही एक दोन वेळ देतो एखाद मिनिटाचा, तोपर्यंत मी आकृती फॉर्मॅट करतो. इथे आकृती कशी असू शकते तुम्ही कच्ची काढा, माझ्या बरोबर काढीत करा. वाटलं तर काय काढायचं आहे, काटकोन चौकोन. शब्द प्रश्न नीट वाचायचा आहे. काटकोन चौकोन आहे, काटकोन चौकोन म्हणजे आयत करायचा आहे, हा असा आयत. ओके, दुसरं काय सांगितलंय, काटकोन चौकोनाच्या कर्णाची लांबी, हा कर्ण आहे 17 आहे, असून एका बाजूची लांबी 15 आहे. म्हणजे कोणत्या तरी एका बाजूची लांबी 15 आहे, इकडची असेल नाहीतर इकडची असेल आपल्याला माहिती नाही, कोणती तरी एक बाजू आहे 15 आहे, आणि त्यांनी विचारली परिमिती. चला पटकन कमेंट करून सांगा. फोन केलं तर 64 सेमी. किती 64 सेमी. 46 सेमी. 40 सेमी येते उत्तर. 40 सेमी. सर 46. चाळीस बी आलंय. सर 40 सेमी हे उत्तर बरोबर आहे. सर 46 उत्तर बरोबर आहे. सर 64 सेमी बरोबर आहे. सर उत्तर 46 आहे आणि त्याची लांबी 8 सेमी आहे. बर ओके, आता थोडस आपण विचार करू. काय विचार करायचा ते बघा. मला काय सांगायचंय, तुम्ही मला ही बाजू जर काढायची असेल
ही तर इथं कोणत्या गुणधर्माचा वापर केला? थोडस ऑन करा. हा मला ही बाजू काढायची. कर्णवर्ग ही बाजू वापरायचा आहे बरोबर. वर्ग अधिक उंची वर्ग अधिक काय वापरायचं बरोबर. म्हणजे काय करायचंय मला इथं माझ्या लक्षात आलं का कर्णाची लांबी अशी दिली, मी वाटलं तर काळा कलर बरोबर का इथं कर्णाची लांबी दिली, याच्या बाजूची कोणती बी बाजू झाला पण या बाजूची मला माहित नाही आणि इथं 90चा कोण झालाय, लगेच 90चा कोण झाला का लगेच आठवायला पाहिजे काय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर. कर्ण किती आहे 17चा वर्ग, मी सोडून घेतो पटपट. 15चा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. सांगा मला 17चा वर्ग किती आहे पटपट. 17चा वर्ग 289 आहे. 15चा वर्ग किती 289 किती राहिले खाली 64 सेमी. वर्ग म्हणजे आपल्याला परिमिती काढायची. हे जर 15 असेल तर सम्मुख बाजू सारख्याच असतात म्हणजे हे सुद्धा 15 आहे, हे 8 आहे म्हणजे हे सुद्धा 8 आहे. 15 आणि 15 30 आणि 8 आणि 8 16. हे 30 आणि 16 किती झालं 46. सुरुवातीलाच कोणतरी 64 म्हणलं होतं बरोबर. कळलं का? म्हणजे 46 उत्तर नव्हतं. उत्तर कोणतं होतं 8 आणि 8 16 बरोबर बरोबर. थोडा पटकन बर हा थोडा उद्या त्याला आपण उत्तर सांगितलं का थोडी शांत बसायचं. आपला माईक थोडासा हे करायचं म्हणजे बाकीच्या मध्ये गोंधळ असतं का मग त्या गोंधळात मला सुद्धा कळत नाही तुम्ही काय उत्तर सांगितलं. 20 काही 20 काही अजून कोणाचं 10-15 आलंय काय म्हणजे चारी पर्याय येतील मला तुमच्याकडून आहे का नाही. 15 आले तुमच्याकडून राहिलं एवढं 20 सेमी. एकाचा बी आला 10 आता म्हणजे सगळ्यांचे पर्याय येऊन झाले चारी. आता आपण थोडं काढूया. आता तुमच्या कमेंट बंद करा. आता मी काढतो तुम्हाला हे बघा इथं काय होतंय ते. पेन याचा कमेंट बंद झाले तुमचे. आता आता थोडस इकडे लक्ष द्या. ज्यांनी उत्तर काढले त्यांचं एकदम छान अभिनंदन. पण काहींचा अजून बी चारही पर्याय त्यांना असे वाटतात का सारखे दिसतात. त्यांनी काय सांगितलंय एक आयत आणि एक चौरस यांची परिमिती सारखी आहे. परिमितीचा अर्थ कळतो तुम्हाला म्हणजे काय चारही बाजूंची लांबीची बेरीज केली कधी सारखी भरते बरोबर. याची परिमिती आणि याची परिमिती. बरं आता काय दिलंय आयताची लांबी दिली त्यांनी किती दिली 12 आणि रुंदी किती दिली 8. मला याची परिमिती काढू द्या अगोदर. इकडे बी 12 असेल आणि इथं सुद्धा 8 असेल. किती आली याची परिमिती 12 आणि 12 24 आणि 8 आणि 8
16 किती झाले 40 आली. नीट समजून घ्या. आयताची परिमिती 40 आली बरोबर. मग यांनी पहिलंच वाक्य काय दिलं होतं आयत आणि चौरसाची परिमिती सारखीच आहे. म्हणजे याचा अर्थ जर याची परिमिती 40 आहे तर याची परिमिती सुद्धा किती आहे 40च आहे बरोबर. आयताची परिमिती म्हणजे चौरसाची परिमिती किती झाली 40. पण चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय 4 इंची बेरीज करायची चारही बाजूंची आणि सगळ्या बाजू सारख्याच आहेत म्हणजे याला 4 ने भागावं लागेल. किती आले मग 10. पहिलं सुरुवातीला 14 20 असं चालू होतं तुमचं आहे ना. पहिल्यांदा ते सोडवूया असं ओव्हर कॉन्फिडन्स उत्तर नाही द्यायचं. सर मी 10 सांगितलं त्याचं अभिनंदन. ज्यांनी सांगितलं थोडा विचार करायचा प्रश्नावर आता बरोबर. आता काय झालं का बरं आता परत एकदा सोडून बघायचा असाच प्रश्न. आता मी तुम्हाला घरी सोडायला एक प्रश्न देतो तुम्हाला घरी सोडायला प्रश्न देऊन घ्या. मोठा करतो वाटलं तुम्ही काढा वाटलं आणि उद्याचं तास होईल त्याचं मला याचं उत्तर पहिल्यांदा याचं उत्तर द्यायचं नंतर आपण बघा स्क्रीनशॉट काढलाय का आहे का एका आयताची लांबी रुंदी त्याच्या 5 क्षेत्रफळ 3 सेमी आहे. आयताची लांबी किती आणि हे 4 पर्याय नाही लगेच उत्तर नका देऊ. पुस्तकात बघून तर नाही उत्तर देत नाही. उद्या द्यायचे उत्तर आज नाही द्यायचं. आज 2-3 मिनिट बरं 3 किंवा 2 वा 2 पर्याय द्यायचे नाही उत्तर. एक जणांनी आता 2 पर्याय सांगितले. 2 पर्याय दिलेला असतं 2 पर्याय लिहा म्हणून तेव्हा 2 पर्याय द्यायची नाही तर देताना परीक्षेत दोन्ही पर्यायाचे हे करून आताच नाही द्यायची. तिथं दिलेला असतं तुम्हाला का 2 पर्याय निवडा त्यावेळेस 2 पर्याय सांगायचे 2 पर्याय निवडा म्हणून. मग मला 2 पर्याय उत्तर नका देऊ. आता काय करा हा प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढा आणि पहिल्यांदा मला आता तुमच्या शंका विचारा काय शंका आहेत ते. बर ठीक आहे सर आम्ही त्याचे उत्तर उद्या सांगू. नाही उद्याच सांगा. आता काय करायचं आज फक्त तुम्ही मला आयत चौरस आणि बाकीच्या चौकोनाविषयीचा थोड्यासा काय शंका आहे तुमच्या ते विचारा. सर 8 वाजले नाही सर म्हणूनच शंका विचारायचं तुम्हाला 8 वाजले म्हणून. सर थोडं बाजूला 8 वाजले म्हणून तुम्हाला म्हणजे शंका विचारा. आता आपल्या करायला टाइम झाला आहे ना. सर सममुख संख्या कशी ओळखायची. सर बाजूला सममुख संख्या नाही सममुख कोण किंवा बाजू असते. कोण हा समोरची बाजू असते ती. ऐका ना सम्मुख म्हणजे समजा आपण जर असं मी म्हणलं तुमच्या सम्मुख कोण बसलंय. सम्मुख म्हणजे काय तुमच्या मुखासमोर म्हणजे सरची परिमिती काढायची. सारखे असतात एवढी येत नाही का नाही. परिमिती जर येत नसलं तर हे बघा परिमिती म्हणजे चारी बाजूची बेरीज करायची झाली परिमिती. फक्त चौरसात चारी बाजू सारख्या असतात आयतात समोरच्या बाजू सारख्या असतात. आता हिचा प्रश्न होता का सम्मुख बाजू कशा माहिती करायच्या. याची समोरची बाजू कोणती ही आहे का याची बाजू समोरची आहे. याचा कोण कोणता आहे समोरचा आहे का तर आहे. समोरचा कोणता आहे त्या मुखासमोर सम्मुख म्हणजे याच्या मुखाच्या समोर समोरचा बसलेला हा बरोबर. आणि हा कोणता आहे सांगा बरं पटकन. याचा कोण हा कोणता आहे लगतचा हा कोणता हा लगतचा आहे. आणि हा याच्या लगतचा मग झालं. एवढी शंका होती का आता काय हा नाही ना. ओके तर आता उद्या भेटू. उद्या आपल्याला 5-6 चौकोन कंप्लीट करायचे आणि त्याचे प्रश्न मी तुम्हाला बर चला गुड बाय. थांबूया आपण. गुड बाय.